चालू मॅच जय मल्हार स्पोर्ट्स टाळगाव विपक्ष संघर्ष 11 काळेवाडी. टाळगाव संघ फिल्डिंग करतोय. त्या टीमला किती रनची पॅनल्टी द्यायची आयोजन कमिटी प्लीज आम्हाला कळवायचं आहे. 1 2 3 हा बाहेरचे प्लेयर असेल तर थांबा आम्हाला विचारून द्या पहिल्यांदा. सुनील या टीमला किती रनची पॅनल्टी द्यायची आहे? पॅनल्टी नाही, ठीक आहे थँक्यू. ते बाहेरचे प्लेयर आहेत म्हणजे तुम्ही कमी प्लेअरवर खेळत आहे. थँक्यू. यस यस पंचाचा ग्रीन सिग्नल येतो. मॅच लावते सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. बॉलरचं नाव काय? सूरज. नाना तुम्ही नाव सांगा कोच. स्ट्राईकला मयूर, नॉन स्ट्राईक एंडला अंकुश. पहिल्याच बॉलवरती षटकाराने स्वागत. अप्रतिम. सर्वात लांब लचक, उंच आणि लांब. मयूरने षटकाराने स्वागत केलेलं पाहायला मिळालं सूरज याला आसमान दाखवलं पहिल्या चेंडूवरती. काय स्ट्रोक, अप्रतिम. म्हणजे त्याच्या रिस्ट मध्ये सर किती पॉवर आहे पहा. मयूर पन्हाळकर याची आठवण करून दिली या षटकाराने. नवीन बॉल द्या. मयूर पन्हाळकर देखील जर पाहिलं तर आत्ताच 2 मॅच जिंकलेला आहे. त्याचे काका सांगतायत सगळं अपडेट त्यांच्याकडे आहे कारण त्यांनीच तयार केला तो योद्धा आहे. प्रत्येक सर खेळाडूचं स्वप्न असतं की आपला मुलगा असो, पुतण्या असो, आपली पुतणी असो, आपला नातेवाईक असो, खेळाडू तयार झाला पाहिजे. आणि तेच स्वप्न तुम्ही घेतलं आणि असा खेळाडू तयार केला जो जर पाहिला पश्चिम महाराष्ट्र आयकॉन खेळाडू आहे. खूप चांगला खेळाडू आहे, खूप मेहनत घेतो. जवळचा मित्र आहे मयूर. त्याला देखील तुम्हाला देखील आम्ही शुभेच्छा देतो. यावेळी मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक सजवलेला पाहायला मिळाला. यावेळी अप्रतिम ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ रिजनच्या दिशेने अलॉंग दी कारपेट आलेला हा चौकार. चांगल्या खेळाडूचं लक्षण आहे. मयूर जर पाहिलं चांगलं जसं जसं क्रिकेट खेळतोय ना तस तसा हा खेळाडू बनतोय. अप्रतिम. 2 बॉलमध्ये नक्कीच त्याने दाखवून दिलं, नक्कीच दाखवून दिले त्याची क्लास. म्हणजे जेव्हा आपण जास्त जास्त क्रिकेट खेळतो, मैदानावरती मैदानाची सेवा करतो, प्रॅक्टिस करतो, तेव्हा नक्कीच त्यामध्ये तुमच्या खेळामध्ये नक्कीच बदल होतात. तुम्ही वेळ देणं खूप गरजेचं आहे. यावेळी क्लीन बॉल्ट. यष्ट्या उद्ध्वस्त, फर्निचर बरखास्त, जशास तसं उत्तर. यावेळी नक्कीच तो ओळखू शकला नाही. हा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता. स्विंगिंग यॉर्कर ज्याला म्हणतो ना असा चेंडू. बॅट आणि पायाच्या मध्ये थोडासा अक्रॉस गेलेला पाहायला मिळाला मयूर. म्हणजे कौतुक थोडंसं महागात. येस कौतुक थोडंसं बऱ्याच वेळा सर महागात पडतं. हे नवीन खेळाडू आहेत, कॉमेंटेटरवरती जास्त लक्ष देतात आणि अशा वेळा ते हरभऱ्याच्या झाडावरती चढतात. म्हणजे आमच्या घाटी भाषेमध्ये हरभऱ्याच्या ढाळ्यावरती चढतो आणि नंतर वरून पडतो. तसं यावेळी मयूरचं पाहायला मिळालं. क्रिकेटमध्ये डोक्यावरती बर्फ ठेवणं गरजेचं आहे. नवीन बॅट्समन संतोष आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सूरजने त्याचं काम केलंय. यावेळी जर पाहिलं तर हा चेंडू पडल्यानंतर अधिकचा बाउन्स घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल आले. चला मॅच चालू ठेवा, तुम्ही मॅच चालू ठेवा. ते आमची आर्मी त्या ठिकाणी गेलेली आहे. अप्रतिम अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चांगला कमबॅक केलेला आहे. यावेळी जर पाहिलं तर आडव्या बॅटीने बैठक स्ट्रोक सजवायचा होता परंतु चेंडू अप्रतिम सूरजाचा. सूरजने नक्कीच बॅट्समनला फॉलो केलंय, त्याची टान्स ओळखलेली आहे. त्याला स्लॉटमध्ये चेंडू द्यायचं नाही त्यांनी ठरवलंय. नक्कीच पहिल्या 2 चेंडूवरती मोठे स्ट्रोक तर नंतर अपयशातून यशाकडे वाटचाल करत असताना सूरज पाहायला मला जर्सी नंबर 17 नाना यांच्या तालमीमध्ये तयार झालेला हा पट्टा आहे. यावेळी हाफ ट्रॅकर आपल्याला पाहायला मिळाला. शॉट मिड विकेट रिजन मध्ये षटरक्षक तैनात आहे आणि यावेळी कोणती धाव झालेली नाहीये. एका षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली फक्त 11. म्हणजे पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती येस एक धाव आली आणि तदनंतर पाहिलं तर बाकीचे चेंडू डॉट बॉल, एक विकेट देखील महत्वपूर्ण. येस डिक्लेअर झोन मध्ये एक धाव आली. तदनंतर पाहिलं तर चेंडू त्यांनी टिपू देखील दिला नाही. म्हणजे चांगला कमबॅक केला. कमबॅक कसा करायचा याचं उत्तम उदाहरण त्यांनी दाखवलेलं आपल्याला पाहायला मिळालं. यस नक्कीच आपल्या 32 शिराळा तालुक्यामध्ये पट्ट्या बनतात.
आणि बऱ्याच वेळा जर पाहिलं ना 32 शिराळा तालुका कुस्ती क्षेत्रामध्ये या तालुक्याचं नाव आहे. याच लाल मातीतून अनेक युद्धे घडलेली आहेत. 32 शिराळा तालुका म्हटलं तर कुस्ती क्षेत्रासाठी देखील नावाजलेला तालुका आहे. त्याचबरोबर इंडियन आर्मीमध्ये, महाराष्ट्र पोलीस, फॉरेस्टमध्ये अनेक जवान दाखल आहेत. आता जर पाहिलं तर क्रिकेट क्षेत्रामध्ये आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील एक ऑल इंडिया आयकॉन खेळाडू म्हणून विजय पावले हा देखील पाहायला मिळतो. नवीन गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो तो गणेश भाऊ उत्कृष्ट खेळाडू आहे. गणेश. अंकुश यावेळी जर पाहिलं तर हा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याच्याकडून झेल ड्रॉप जरूर झालेला पाहायला मिळाला. यावेळी थोडासा झाडाचा अडथळा आहे त्यामुळे चेंडू साईड करता येत नाहीये. जो मिड विकेट रिजन मध्ये आहे ना त्या खेळाडूला साईड करता येईल. अंकुश थोडासा स्ट्रगल करतोय. आय थिंक क्रॅम्प थोडासा आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस सर खूप महत्वाची आहे. प्रॅक्टिस आणि डाएट खूप महत्वाचं आहे. त्यांनी शूज देखील परिधान केलेला नाहीये. आय थिंक थोडासा दुखापतग्रस्त झालेला आहे त्यामुळे त्याला आपण मुभा दिलेली आहे. बॅक ऑफ द हँड परंतु हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. फसवलं होतं बरोबर परंतु टप्पा योग्य रिलीज करणं खूप म्हणजे आपण लेग ब्रेक जेव्हा चेंडू टाकतो ना तेव्हा त्याचा टप्पा म्हणजे टप्पा मिडल स्टिक आणि त्याच्या आसपास यस याला म्हणतो ना आपण शिकार करायचा प्रयत्न करतो परंतु स्वतः शिकार होतो. यावेळी देखील हा चेंडू देखील पाहिलं तर खराब बॉल. अशा बॉलवरती प्रॅक्टिस खूप महत्त्वाची. चेंडू चांगले टाकतोय काही हरकत नाही परंतु त्याची प्रॅक्टिस म्हणजे टप्पा तुम्ही शोधणं खूप गरजेचं. टप्पा सापडला ना तर बऱ्याच वेळा गोलंदाज फलंदाजाच्या वरती नक्कीच तो हावी होत असताना पाहायला मिळतो. यावेळी एकच धाव घोषांकित. एक धाव ना एक धाव बायच्या स्वरूपामध्ये. यस लेग बाईट्स. वाईड नाही आहे फक्त लेग बाईट्स. हा जर पाहिलं तर हा अप्रतिम बॉल अप्रतिम खोल डपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एक मॅजिक बॉल गणेश यांचा. चांगली गोलंदाजी करतोय. एक चांगला खेळाडू आहे गणेश. कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनसाठी याच खेळाडूचं खूप मोलाचं सहकार्य आम्हाला नेहमी लाभतं. हा थोडासा वेगवान पद्धतीचा चेंडू. या चेंडूला जर पाहिलं तर फ्लिक केलंय परंतु दिशा थोडीशी चुकीची पाहायला मिळाली. अंकुशच्या रिस्टमध्ये खूप पॉवर आहे परंतु हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये एक धाव आलेली आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 17. ए.बी. डिव्हिलियर्स यांची आठवण करून देतो. ए.बी. डिव्हिलियर्स जर पाहिलं तर मैदानाच्या चारही बाजूला चौकार षटकार मारण्याची क्षमता आहे त्यांच्याकडे. आणि संघाची धावसंख्या देखील काळेवाडी संघाची 17 पाहायला मिळते. कोणत्या संघाला खतरा होतोय हे देखील पाहण्यासारखं असेल कारण समोर पाहिलं तर गणेश चांगली गोलंदाजी करतोय. यावेळी देखील फुलर लेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. लोअर फुल टॉस. पाठीमागे सूरज आहे. एक धाव कंप्लीट झालेले आहे. अंकुश थोडेसे स्ट्रगल करतायत. पायला दुखापत झालेली असताना देखील मैदानामध्ये हा योद्धा आपल्या टीमसाठी संघासाठी संघाच्या नावासाठी आणि गावाच्या नावासाठी उतरला आहे. सलाम आहे अंकुश. एक क्रिकेट वेडा खेळाडू आहे तो अंकुश. त्यामुळे तो जर पाहिलं तर पायाला मोठी दुखापत झालेली असताना तो मैदानामध्ये उतरलेला पाहायला मिळाला. 5 चेंडू झालेले आहेत. 5. शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी संतोष. हा वेगवान पद्धती चेंडू बॅकफुटवर जाऊन हा स्ट्रोक सजवलेला पाहायला मिळाला. चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. हा खेळाडू बाउंड्री लाईन वरती असून जर पाहिलं तर त्याच्या शोल्डरचा थोडासा प्रॉब्लेम आहे त्यामुळे 2 धावा आलेल्या आहेत. 1 रन शॉट आहे का म्हणजे एकच धाव. 1 रन शॉट. या चेंडूत आपण एकच सिंगल ऍड केलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे सर 19 धावा. 2 षटकानंतर 19 धावा. चला शेवटचं षटक कोण घेऊन येते पाहूया. एक महत्वपूर्ण षटक आहे. हाणामारीचं षटक स्लॉगचं षटक ज्याला म्हणतो असा एक महत्वपूर्ण गोलंदाज. मामा नाव काय हा काशी आलाय. कोणाची काशी करतोय पाहूया. 45 नंबरचा हा जर्सी परिधान करून आलेला खेळाडू आहे. चांगला खेळाडू आहे कारण आमच्या टीममध्ये तो होता. रबर बॉल प्रीमियर लीगमध्ये तो माझ्या टीममध्ये होता. चांगला खेळाडू आहे. टीममध्ये अतिशय चांगले स्पीड देत असतो काशी.
समोर पाहिलं तर अंकुश एकाकी खिंड लढवतोय. पहिला बॉल लोवर फुल टॉस, वन बाउन्स निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. या चेंडूवर आलाय चौकार. या चेंडूला सरळ बॅटीने लेदर क्रिकेटची आठवण करून देणारा हा चौकार पाहायला मिळाला. लेदर क्रिकेटमध्ये असे स्ट्रोक अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळतात. जेव्हा चेंडू लोअर फुल टॉस येतात व्ही शेपमध्ये, अनेक वेळा या पद्धतीचे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतात. त्याच पद्धतीचा स्ट्रोक अंकुश याच्या बॅटीतून. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम बॉल, अप्रतिम बॉल. यावेळी जर पाहिलं तर हा खोलवर डप्प्याचा चेंडू, यॉर्कर लेनचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा देखील जर पाहिलं तर जवळजवळ 6व्या स्टंपवरती टप्पा होता. ही चांगली खासियत आहे बॅट्समनच्या रीच पासून, स्लॉट पासून. आणि चेंडू जर पाहिलं तर खोलवर डप्प्याच्या रिलीज करायच्या स्लॉटच्या षटकामध्ये. यावेळी हा ट्रॅकर उडवलाय. बॅडमिंटन स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. एजे त्या ठिकाणी आहे. एजे याच्या हाताच्या पिसाऱ्यातून चेंडू सटकलेला पाहायला मिळाला. दरम्यान दुष्काळ 13वा महिना, 3 धावा. यस 3 धावा ऍड केलेत आम्ही. टेन्शन घेऊ नका बॅट्समन, स्कोरर अतिशय चांगले आहेत. बिंदास खेळा. 100% ना 101% तुमच्या टीमवरती अन्याय होणार नाही. आणि पंच देखील अतिशय डोळ्यामध्ये तेल घातले पहा पंचांनी. अतिशय चांगलं नियोजन पाहायला मिळते कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं. यावेळी देखील जर पाहिलं तर थोडासा पडलेला पाहायला मिळाला काशी, परंतु 1 धाव आलेले. काशी क्रिकेटचे शूज घालून यायचं असतं मित्रा. स्टड गेलेले आहेत. थँक्यू सांगतो मामांना. स्पॉन्सर अतिशय खतरनाक आहेत आपले. होऊन द्या खर्च. 1 नंबर नाना कोच आहेत आमच्या टीमचे. आज देखील क्रिकेटची सेवा करतायत, जे पॉइंट रिझनमध्ये आहेत. यावेळी नक्कीच नो बॉल. भीमर पाहायला मिळाला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? विकेट सॅक्रिफाईस, विकेट सॅक्रिफाईस. आणि बाद कोण झाले सर? अंकुश. अंकुश बाद झाला. म्हणजे प्रेझेंट ऑफ द माइंड दाखवली नाही. प्रेझेंट ऑफ द माइंड दाखवली नाही संतोष यांनी चेंडू लागायच्या अगोदर क्रॉस होणं खूप गरजेचं होतं. त्यामध्ये क्रॉस झाले नाही, त्यामुळे आपण अंकुश याला बाद दिलंय. आपण जाऊया स्कोर कार्डच्या दिशेने. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 29-29. नवीन बॅटर मैदानामध्ये राज करण्यासाठी जर्सी नंबर 24 राज आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. या चेंडूवरती धाव किती घ्यायची आहे? 1 रन शॉर्ट आहे, म्हणजे एकच धाव. नो बॉलची 1 घेतो. यस नो बॉलची फक्त 1. सूरज म्हणतो 1 पण नाही. नो बॉलची 1 धाव आहे. विमर आहे ना, फ्रीट आहे. धावसंख्या 28. चेंडू अजून शिल्लक आहेत. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत काशी. फुल टॉस. यावेळी जर पाहिलं तर हा फुल टॉस चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. परंतु पंच सांगतात की हा चेंडू डीप होता. यस योग्य निर्णय, कारण कमरेच्या पाठीमागे चेंडू खाली थोडेसे वाकलेले पंच सांगतायत. स्क्वेअर लेग पंच थोडासा वाकला होता आणि पॉपिंग क्रीजमध्ये बॅकफुट वरती होता. यस त्यामुळे हा फेअर बॉल घोषित केला. योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय योग्य निर्णय आहे. अतिशय चांगले पंच आपल्या असोसिएशनला लाभलेले आहेत, त्यांचं देखील आम्ही कौतुक करतो. नेहमी आमच्या विनंतीला मान देऊन हे 2 पंच बरोबर टायमिंगवरती हजर राहतात. कोणताही त्रास नसतो आमच्या टीम, आमच्या सर्व असोसिएशनला. शेवटचा चेंडू घेऊन काशी तयार. त्याला अजून लाईन लेंथ अजून तर सापडलेली नाही आहे. शेवटच्या चेंडूवरती सापडणं खूप गरजेचं आहे, कारण राज एक महत्वपूर्ण चेंडू. अप्रतिम इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळाला. अप्रतिम. आणि आल्या आल्या षटकाराने स्वागत. शेवट देखील गोड केलेला पाहायला मिळाला. राज यांनी शेवटच्या चेंडूवरती षटकार आला आणि धावसंख्येमध्ये बदल झाला. एक फायटिंग स्कोर उभा केला. 35 धावा जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता आहे. 36.
यानंतर दुसऱ्या फेरीतील मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर एक महत्वपूर्ण मॅच, दुसऱ्या फेरीतील पहिला सामना दोन ताकदवर संघामध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला रणवीर स्पोर्ट्स शेकेवाडी आणि दुसऱ्या बाजूला भैरवनाथ स्पोर्ट्स टाळगाव. चला टॉस या. जबरदस्त मॅच मित्रांनो पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ अतिशय ताकदवर संघ आहेत. एका बाजूला टाळगावचा टायगर, दुसऱ्या बाजूला AK-47 रन मशीन गन मशीन शेळकेवाडी गावचा कोयनूर हिरा आदित्य शेळके. दुसऱ्या बाजूला सुनील चाळके, संदीप चाळके आहेत आणि तात्याच्या टीम मध्ये जर पाहिलं तर सोन्यासारखा खेळाडू आहे, त्याचं नाव आहे सोन्या. जबरदस्त मॅच पाहायला मिळेल, अप्रतिम मॅच. त्याचबरोबर पाण्याची सोय झालेली आहे. आमच्या स्टेजच्या पाठीमागे पाण्याची व्यवस्था केलेली आहे. खेळाडूंना विनंती आहे पाण्याचा जर पाहिलं तर जास्त वापर करा. पाण्याची व्यवस्था आयोजन कमिटीने केलेली आहे. त्याचबरोबर पंचांना देखील पाणी पुरवायचं आहे. स्वयंसेवक पंचांच्या पाशी एक बॉलचं बॉक्स दिलं तरी चालेल, कारण त्या झाडाचं तिथे बॉलचं बॉक्स ठेवतील ते. सुनील चाळके चला टॉस साठी या. खूप उशीर करताय. माजी उपाध्यक्ष आहेत रणवीर स्पोर्ट्सचे कॅप्टन कूल सुनील चाळके आणि टाळगावचा टायगर अभिजित हिनकुले. या दोन खेळाडूंच्या मध्ये यानंतरचा सामना रंगलेला पाहायला मिळेल. बॅटल ते बॅटल आहे आणि या मॅचचा टॉस संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष संदीपजी देसाई साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या महत्वपूर्ण मॅचचा टॉस घेऊयात. दोन्ही संघाच्या जर्सी जवळजवळ सेम आहेत. देसाई साहेब फिरवा लिंबू. कुणाचा लिंबू चार्जिंग आहे पाहूया. एका बाजूला सुनील चाळके, दुसऱ्या बाजूला अभिजित हिनुकले. एक महत्वपूर्ण बॅटल रंगलेलं पाहायला मिळेल. अतिशय सुंदर मॅच, मैत्रीपूर्ण लढत. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना टॉस जिंकलाय तात्या. ठीक आहे, ओके. बॉलिंग आम्हाला पण बॅटिंगच पाहिजे होती. कारण आता मैदान तापलेलं आहे, त्यामुळे आमचं स्ट्रॅटेजी होती की बॅटिंग करायची. तोच निर्णय या ठिकाणी आम्हाला मिळालेला आहे. एक महत्वपूर्ण मॅच यानंतर रंगलेली पाहायला मिळेल. रणवीर स्पोर्ट्स शेळकेवाडी विपक्ष भैरवनाथ स्पोर्ट्स टाळगाव. तर या मॅचचं धौत समालोचन उत्तरार्धामध्ये नक्कीच माझ्यासोबत जुळले गेलेले कॉमेंटेटर अर्थातच व्हॉइस ऑफ द पाटण, पाटण तालुक्याचा एक गोड आवाज अर्थातच आकाश कारंडे सर यांच्या वाणीतून ऐकूयात. ओर टू कॉमेंट्री बॉक्स आकाश कारंडे सर. थँक्यू. धन्यवाद मारुती सर. एक अष्टपैलू खेळाडू, त्याचबरोबर एक उत्कृष्ट समालोचक, कराडचा एक बुलंद आवाज आणि गोड आवाज, ज्यांचा आवाज आपण ऐकलात. तर जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. छत्तीस धावांचं टार्गेट आहे. 18 चेंडू. राज P1 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये. सूरज पहिलाच बॉल पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, फसवलाय. जाळं विणलं गेलं होतं, त्या जाळ्यामध्ये तो शार्क अडकलाय.
गोल्डन डकचा शिकार ठरला. कव्हरला खेळायचं होतं सूरजला, फटका कुठेतरी फसला गेला आणि पहिल्याच बॉलवरती ज्या विकेटच्या शोधामध्ये संपूर्ण संघ होता ती विकेट मात्र पहिल्याच बॉलवरती मागे जाते. सूरज बॅक टू द डग आउट. गणेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे वेग वाढवला होता, हा देखील फटका फसवलं गेले, फसला गेला. लगातारचा लागोपाठचा सलगचा दुसरा गडी इथे बाद केला जातोय. अगोदर सूरज आणि आता गणेश, दोघांनाही केला चले जावचा इशारा. काय गोलंदाजी आणि काय क्षेत्ररक्षण चाललंय मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर अभय, प्लीज बॅटिंग करत असताना एक खेळाडू इथे पाठवा प्लीज. अजून आम्हाला नॉन स्ट्रायकिंग एंडला उभ्या असलेल्या खेळाडूचं नाव कळालेलं नाहीये. सागर, न्यू बॅटर अभय, नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला सागर पाहायला मिळतोय. राज, हॅट्रिक बॉल. येस, विकेट तर नक्कीच मिळाली आहे, परंतु धावचेच्या स्वरूपामध्ये इथे खेळाडू बाद होते. ओव्हर हॅट्रिक नक्कीच म्हणता येईल. ओव्हर हॅट्रिक नक्कीच झाले खेळाडूचे, पहिले 3 खेळाडू आणि पहिल्या 3 चेंडूंवरती अर्धा संघ बाद झालाय. काय गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षकांची मिळालेली साथ, हा खरा स्पेल असतो क्रिकेटमध्ये. ही खरी खेळाडू वृत्ती आणि हा खरा खेळ, जिथे मात्र प्रत्येक जण 100% एफर्ट्स देतोय, प्रत्येक जण आत्मसमर्पण करतोय, प्रत्येक जण स्वतःला मैदानाच्या आतमध्ये झोकून देत असताना आपल्या संघाच्या नावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. हे खरं ग्रामीण क्रिकेट आहे. इथे मात्र प्राइज किती आहे या टुर्नामेंटला ते महत्वाचं नाहीये, आपलं गाव किती पुढे जाईल, आपल्या गावामध्ये ट्रॉफ्या किती येतील हे महत्वाचं आहे. आणि प्रत्येक जण आपल्या गावासाठी खेळत असतो. इथे मात्र आडव्या बॅटने फटका सजवलाय, गॅप आहे तिथे मात्र शॉर्ट लेगच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढलाय. सीमारेषेच्या अगदी इंचभर आतमध्ये तळमळ चालू असताना उचलून फेकेपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. काशी, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 2 धावा धावफलकावरती. चौथ्या चेंडूवरती मात्र श्री गणेशा झाला. हो, यावेळेस 30 जणी तरार होता, परंतु दिशा खराब आहे. डावी यष्टी सोडून जाणारा हा बॉल पंचांनी मात्र नाकारला. येस, इट इज अ व्हाईट बॉल. 3 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांना बांधलंय, परंतु सागर जो सलामीला आलाय तो नॉन स्ट्रायकिंग एंडला होता. आता संपूर्ण संघाचं लक्ष त्या खेळाडूकडे वळलंय. हो, खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढायचा प्रयत्न, बॅट जमिनीला ब्रश झाली. चांगली गोलंदाजी राज करतोय. पहिल्या षटकामध्ये राजने मात्र राज केलंय. इथे मात्र शपल होऊन खेळायचा प्रयत्न, चांगला स्टोक, क्षेत्ररक्षक आहे, धडपडले परंतु चांगला स्टॉप मिळाला चेंडूला. शेवटच्या बॉलवरती मिळाले एक सिंगल. एका षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा 4, 3 गडी बाद. मयूर ओव्हर नंबर 2 मध्ये. पहिल्या षटकामध्ये कमाल गोलंदाजी राहिली. 3 गडी अक्षरशः माघारी पाठवले 4 धावा खर्च होत असताना.
सागरकडे सर्वांचं लक्ष आहे. सागरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. इथे मात्र हलक्या हाताने खेळलाय. गॅपमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक आहेत. थोडंसं पम्बलिंग पाहायला मिळालं. चेंडू पाठीमागे गेलाय. एक्स्ट्रा कव्हर वरून क्षेत्ररक्षक धावत आलाय. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. 6 धावा धावपलकावरती. जे मल्हार स्पोर्ट्स टाळगाव. ओहो, बॅटची वरची स्लाइस. बॉल जाईल डी झोन मध्ये. संघर्ष 11 काळेवाडी संघ संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक खेळाडू संघर्ष करतोय. प्रत्येक खेळाडू आत्मसमर्पण करतोय. ही महत्वाची बाब आहे. यावेळेस मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी न घेता यष्ट्यांच्या बरोबरीने, परंतु दिशा खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा. यावेळी बॅकफुटला जाऊन पंच केलाय. नैसर्गिकरित्या अडथळा त्या ठिकाणी आला दुसऱ्या धावेसाठी. तोपर्यंत आवाज झालाय. डेंजर एंडला आहे. धोक्याची घंटा आहे. फेकी अगदी वेगाने झाली. यष्टीरक्षक गॅदर करू शकले नाही. तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. येस अंपायर, एक शॉट. पंचांचं लक्ष मात्र अगदी 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 एका बारीक बारीक गोष्टीवरती आहे. महत्वाची बाब आहे. महत्वपूर्ण गोष्ट आहे. त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि पंच ती कामगिरी अचूक पार पाडतायत. धीम्या गतीचा बॉल. चेंडू हवेमध्ये. अंतर कापतोय का? अंतर पूर्णपणे कापलं गेलंय. भरपूर वेळानंतर सागरच्या बॅट मधून हा धमाका आलाय आणि सागर जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत एक विश्वास आहे, एक आस आहे, एक ऊर्जा आहे टाळगाव संघाकडे. आणि ती ऊर्जा शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानाच्या आतपर्यंत थांबणं फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा मयूर. ओहो, खोलवर टप्प्याचा बॉल. बॅटच्या आतली गाडा. बॉल जाईल डी झोन मध्ये. मिळेल एक सिंगल. धावफलक पुढे सरकला. एक आकड्याने जाईल 16च्या घरामध्ये. पाच चेंडूंचा खेळ झालाय. दुसऱ्या षटका दिला शेवटचा बॉल. धावा येणं गरजेचं. ओहो, वेग फार होता. वेग फार होता. त्याला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. चेंडू येतोय निर्धाव. धावा झाल्या आतापर्यंत 16. 6 मध्ये बनवायच्या 20 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 20 धावा. 20 धावा 6 चेंडू. सहा चेंडू आणि 20 धावांची गरज. 6 चेंडू 3 षटकार. 6 चेंडू 5 चौकार असं समीकरण. पहिल्या 2 चेंडूंवरती मात्र मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अंकुश ऑन बॉलिंग मार्क. पहिलाच बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. मॅच थोडीशी लूज झाली आहे. 6 मध्ये बनवायचे आता मात्र 19. अंकुश दुखापतीला अगदी सामोरी जातोय. दुखापत झाले, तो जखमी आहे, तरी सुद्धा आपल्या संघासाठी धडपडतोय. अगोदर बॅटिंग आणि आता गोलंदाजीसाठी आलाय. डावकोरे हाताचा एक घातक फलंदाज काशी.
ओहो, यावेळेस मात्र काशीची मात्र दांडी काढली आहे, काशीची काठी काढली आहे आणि काशीला चले जावचा इशारा केलाय. न्यू बॅटर नानांनी क्रिकेट खेळायचं कसं, यासोबत क्रिकेट जगायचं कसं हे देखील खेळाडूंना शिकवलंय. 50 पार करून सुद्धा अजूनपर्यंत क्रिकेटसाठी आपली आवड जपण्यासाठी मैदानावरती आवर्जून प्रत्येक सामन्यासाठी असतात आणि सलामीसाठी देखील आलेत, फलंदाजीसाठी देखील आलेत. क्षमस्व असेल. आपल्या प्रत्येकाच्या घरात एक जुनं भांडं असणं फार गरजेचं असतं, कारण की त्याच्यामध्ये कॅल्शियम कमी परंतु अनुभव जास्त असतो. त्याच पद्धतीचं दृश्य आपण मैदानावरती पाहतोय. नाना आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, चेंडू अगदी डोळ्यासमोरून चाललाय. सागर मात्र संधी मागतोय. 4 मध्ये 19 बनवायच्या. बाईसच्या स्वरूपामध्ये 1 धाव येते. 3 चेंडू आणि 18 धावा. तिन्ही चेंडूंना सीमारेषेच्या पलीकडे कंपल्सरी तुम्हाला पाठवावंच लागेल. इथे मात्र निर्धाव पद्धतीचा चेंडू. मॅच मात्र आता इथे मोकळी झाली. चेहरा स्पष्ट झाला. 2 चेंडू आणि गरज आहे त्या 18 धाव्यांची. सागर कुठेतरी 9 सेकंड एंडला थांबला. त्याला स्ट्राईकवरती यायचं होतं, तो धडपडत होता, तो प्रयत्न करत होता. आपला संघ हारतोय, तो 9 सेकंड एंडला उभा राहून पाहत होता. कोणाला पाहायला आवडेल पण तो पाहत होता, पर्याय नव्हता. परंतु सागरचा खेळ पाहिला प्रत्येक जण थांबला होता. उलटाच बॉल, शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती मात्र मॅच होते इथे फिनिश आणि या सामन्यावरती विजयाची मोहर उमटवतोय संघर्ष 11 काळेवाडी. अभिनंदन. जे मला स्पोर्ट्स टाळगाव. आपला खेळ देखील चांगला राहिला. तुम्हाला पुढील हंगामासाठी खूप खूप शुभेच्छा. तर या सामन्याचा हिरो, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्यांनी मात्र प्रथम गोलंदाजी करत असताना 3 विकेट्स आणि 4